होत्या. 8 दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधुर गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मान्यवरांच्या आणि चाहत्यांच्या उपस्थितीत आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठवण्यात आलेलं पुष्पचक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर अर्पण केलं. त्यापूर्वी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या लोअर परळ इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता. इथे मुंबई पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. इतरही अनेक मान्यवरांनी आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. खासदार अरविंद सावंत, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेत्री तब्बू, ज्येष्ठ दिग्दर्शक राकेश रोशन यांचा यात समावेश होता. वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ओदिशामध्ये पुरी बीचवर 20 फूट लांबीची वीणा, गाण्यांची भव्य तबकडी आणि आशा भोसले यांची प्रतिमा असलेलं वाळू शिल्प साकारून आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते. आशाताईंनी संगीत क्षेत्राशी निगडित संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखवला.